तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तहसील कार्यालयाच्या पुरवठा अधिकारी कोमल रोडे यांच्या अरेरावी वर्तनामुळे नागरिक आणि पत्रकारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव जामोद विधानसभा उपाध्यक्ष तथागत भाई आंभोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर लेखी तक्रार सादर करून कारवाईची मागणी केली आहे। रेशन कार्ड संबंधित कामासाठी आलेल्या वरवट खंडेराव येथील शेख नाझीम शेख नजीर व इतर गरजूंना अधिकारी कोमल रोडे यांनी अपमानास्पद बोलून कागदपत्रे उडवून दिल्याची तक्रार या निवेदनातून करण्यात आली आहे। शेख नजीर शेख रफीक यांना व्हिडिओ शूट केल्याच्या कारणावरून तुझं काम करत नाही, काय करायचं ते कर अशी उद्धटपणाची भाषा पुरवठा अधिकाऱ्यांनी वापरल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे। घटनास्थळी एका न्यूजचे संपादक पोहोचल्यावरही तुमच्यावर 353 आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करीन अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या गेल्या। या सर्व घटनेचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध असून घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधून संबंधित अधिकाऱ्याकडे चौकशी केली। मात्र अधिकारी कोमल रोडे यांनी माझ्या दालनात कोणताही पत्रकार येऊ नये असे स्पष्ट शब्दात सांगितले। हा खुलासा सरकारी यंत्रणेतील असंवेदनशीलतेचे आणि अधिकाराच्या दुरुपयोगाचे जिवंत उदाहरण ठरत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया या निमित्ताने सर्वसामान्यांमधून उमटताना दिसत आहेत। त्यामुळे संबंधित पुरवठा अधिकारी कोमल रोडे यांची तात्काळ चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष भाई आंभोरे यांनी केली आहे। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, बुलढाणा।